सिस्मॅक आय टी सोल्युशन्स ही कंपनी हं. आम्ही 2004 मध्ये चालू केली. त्यावेळेस आमच्याकडे फक्त 2च इंजिनियर होते. 2 इंजिनियर म्हणजे कोण? मी आणि माझे पार्टनर. हे 2च इंजिनियर होते. नंतर हळू-हळू तो प्रवास वाढत गेला आणि आज आमच्याकडे 100 प्लस स्टाफ आहे. आम्ही जे कॉन्ट्रॅक्ट करतो त्यामध्ये आम्ही हमेशा कस्टमर सॅटिस्फॅक्शन बघतो. कारण आमच्या ज्या कंपनीचं स्लोगन आहे ते युअर चॅलेंज इज अवर प्रोग्रेस आहे. ही कंपनी सुरू केल्यानंतर बऱ्याच अडचणींना तोंड दिलं असेल. असं कुठल्या एका वेळेवरती येऊन तुम्हाला असं वाटलं की आय एम राईट? काही कस्टमर जे जसं विचारायला लागले की बाबा हं. ऑफिस कुठे आहे काय, तर आम्ही आमच्या पार्टनर बरोबर डिस्कस केलं आणि बोलले यार आपण लोक ऑफिस लेणं जरुरी आहे. तर ऑफिस घ्यायचं तर त्याला पैसे लागणार आणि डिपॉझिट वगैरे ते सगळ्या गोष्टी आल्या. नंतर आमच्या लक्षात आलं की आपले जे काही जुने मित्र आहेत किंवा जुने आपले बॉस आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण हेल्प घेऊया. मी ज्यांच्याकडे काम करत होतो तर त्यांना फोन केला, सर मला बिझनेस चालू करायचा आहे, मला जागेचा प्रॉब्लेम आहे आणि तुमच्याशी मला जरा बोलायचं आहे. नमस्कार, मी वैष्णवी कदम. बिझनेस टॉक मराठी या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे एक अशी व्यक्ती जे सिस्मॅक आय टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर आहेत. नवी स्वप्न, नवी दिशा, नवे विजन घेऊन पुढे आले मिस्टर फिरोज सय्यद, जे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहेत. चला तर भेटूया मिस्टर फिरोज सय्यद यांना. सर नमस्कार. बिझनेस नमस्कार. टॉक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज सिस्मॅक आय टी सोल्युशन आमच्या बिझनेस टॉकला व्हिजिट केलंय, ह्याच्यासाठी थँक्यू सो मच सर. धन्यवाद मॅडम. सर काय सांगाल स्वतःबद्दल? माझं नाव फिरोज शहाबुद्दीन सय्यद. माझं शिक्षण बारामतीच्या बाजूला माळेगाव आहे तिथे झालं. हं. माझं इंजिनिअरिंग तिथेच झालं पूर्ण. त्याच्यानंतर माझं गाव ॲक्च्युली सातारा जिल्ह्यामध्ये दिवड म्हणून आहे. खेडेगावातून आलेला मी. मुंबईमध्ये जसं लोकं म्हणतात की मुंबई में जाके बिझनेस करके आदमी बडा बनना है. तर बरेचसे लोकं ॲक्टर, ॲक्ट्रेस येतात की हमको थोडा मतलब स्वप्न पाहायला. स्वप्न पाहतात. तसं एक छोटंसं स्वप्न घेऊन मुंबईमध्ये मोठं व्हायचं स्वप्न घेऊन आलो इथे बरोबर. आणि कामाला सुरुवात केली. तर इथे आल्यानंतर पहिल्यांदा तर जॉब शोधायला चालू केला. तर इथे आल्यानंतर मुंबईमध्ये आपल्याला हिंदी येत नव्हती, इंग्लिश पण थोडी-थोडी येत होती. तर हिंदी प्रॉपर नव्हती, मराठी एकदम परफेक्ट होती. ज्यावेळेस आम्ही जायचो कुठे इंटरव्ह्यूला तर ते मध्ये-मध्ये मराठी टाकायचं हिंदी बोलता-बोलता. ठीक आहे बोलले लोकं समोरचे समजून घ्यायचे. इनिशियली पहिल्या इंटरव्ह्यूचं तर मला आठवतंय, मुंबईला आलो तर मला बस नंबर वगैरे काय तो फंडा माहीतच नव्हता. तर कोणत्या नंबरची बस कशी जाणार, काय होणार? तर वडिलांना बोललो मेरे को गोरेगाव वेस्ट में इंटरव्यू के लिए जाने का है. तर वडिलांना घेऊन गेलो. वडील इथे भारत संचारमध्ये जॉबला होते. ते एकटेच राहत होते इकडे. आमची फॅमिली सगळी गावी होती. तर इथे आल्यानंतर वडिलांना मी घेऊन गेलो कारण मला ते बसचं काय माहीत नव्हतं. तर तिथे इंटरव्ह्यूला गेल्यानंतर ते बोले ये कौन है? तो अरे बोला मेरे पिताजी है, मेरे को पता नहीं है कैसा ट्रैवल करना है इसके लिए मैं उनको लेके आया. तर ठीक है ऐसा अभी अभी लाया है लेकिन अभी जब आप इंटरव्यू के लिए जाएंगे तो पिताजी को लेके मत जाना. तर ते डोक्यामध्ये राहिलं. नंतर बोललो आता वडिलांना तर समजावलं की मैं अभी अकेला ही जाऊंगा जैसा भी जाना है. बऱ्याच ठिकाणी इकडे-तिकडे गेलो. इंटरव्ह्यूमध्ये कुठे काही सिलेक्शन नाही झालं. शेवटी वडिलांना बोललो, "तुमच्याकडे काय कंपनीमध्ये असेल तर बघा." तर देवनारला टेलिकॉम फॅक्टरीमधून कंपनी आहे. तिथे त्यांच्या ते अप्रेंटिसचा जॉब असायचा. बरोबर. तर तिथे 1 वर्षाची अप्रेंटिस असायची. तर मी बोललो, "1 वर्ष माझ्यासाठी खूप आहे. मी हिंदी शिकेन, इंग्लिश शिकेन किंवा अजून काय-काय शिकेन." तर वडिलांना बोललो, "मैं ठीक है, मेरे को वहाँ पे थोड़ा एन्वायरमेंट में रहूंगा तो मेरे को पता चलेगा की मुंबई क्या चीज है." कारण आम्ही मुंबईला यायचो ते दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. ते पण 8-10 दिवसासाठी असायचो. गेट ऑफ इंडिया बघायचा, मरीन ड्राईव्ह बघायचा आणि जायचं. तर इथे आल्यानंतर 1999 मध्ये टेलिकॉम फॅक्टरीमध्ये ॲज अ अप्रेंटिस इंजिनिअर म्हणून जॉइन केलं. तिथे चॉईस होती की कुणाला काय तिथे बरेचसे डिपार्टमेंट होते. तर आपल्या माइंडमध्ये आधीपासूनच कॉम्प्युटरचं होतं. तर बरोबर. तिथे बोललो मेरे को अगर कंप्यूटर का डिपार्टमेंट मिलता है तो अच्छा है. तर तिथले जे सीनियर होते ते बोलले ठीक है चलेगा. तर तिथे पण अराउंड त्यावेळेस 500-600 कॉम्प्युटर होते. तर मी बोललो आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. तर तिथे त्या कॉम्प्युटर डिपार्टमेंटलाच अटॅच झालो.
तेव्हापासून कळालं की कम्प्युटर काय असतं. एकदम पेंटियम 3, पेंटियम 2 पासून सुरुवात झाली सुरुवात झाली. 1999. बरोबर. 1999 ते ते एक वर्ष पूर्ण झालं अप्रेंटिसचं. नंतर टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स म्हणून गोरेगाव वेस्टला एक कंपनी जॉइन केली ॲज अ प्रिंटर इंजिनियर. प्रिंटर शिकलो. त्याच्यानंतर मग आम्ही सरांनाच बोललो की सर आता मेरे को प्रिंटर आने लगा, अभी कंप्यूटर में थोड़ा करियर बनाने का है. ठीक आहे बोलले, नो प्रॉब्लेम. मी सांगून निघालो तिकडून, असं नाही की न सांगता निघालो. बरोबर. तर आम्ही एवढंच आहे की अगर जॉब सोडायचा असेल किंवा जायचं असेल कुठे तर त्या सिनियरला सांगा की मेरे को बरोबर. मेरा करियर के लिए जाना है, असं न सांगता निघून नाही जायचं. तर ते रिलेशन मला नंतर कामाला आलं. त्यांनीच मला ऑफिससाठी जागा दिली वगैरे ते. बरोबर. तर मी नंतर एक कम्प्युटर फर्म जॉइन केली. तिथे चांगलं काम केलं. त्या बॉसना आवडलं. नंतर त्यांनी बघितलं हा जरा ह्याच्यामध्ये मार्केटिंगचं स्किल आहे असं त्यांना वाटलं. 2 वर्ष काम केल्यानंतर 3ऱ्या वर्षी त्यांनी मला बोलवलं संध्याकाळी 5-6 नंतर. बोलले, "फिरोज आपका हमने देखा काम करने का तरीका, आप मार्केटिंग कर सकते हो." तर त्यांनी जरा समजावलं की क्या होता है कैसा. तर थोडा बरं वाटलं की आपल्याला फील्डवरती 4-4, 5-5 कॉल करायला लागायचे. तर सर बोलले, "व्हाइट कॉलर जॉब है, हाथ काला नहीं होगा. आपको खाली बैग लेके कोट पहन के जाना है, मार्केटिंग करना है." तर त्यांनी समजावल्यानंतर आम्ही मार्केटिंग चालू केलं. मार्केटिंग चांगलं केलं. पहिल्या वर्षी गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे भेटले. कंपनीला चांगला फायदा करून दिला. नंतर मित्रांच्या बरोबर गप्पा मारता-मारता थोडंसं वाटलं की मनामध्ये आलं की बिझनेस केला पाहिजे. बरोबर. तर याचं का? तर एनालिसिस केलं. जॉब करणारी लोकं आणि बिझनेस करणारी लोकं. तर हमेशा बघितलं तर अंबानी, अदानी हे जे आहेत, ते त्यांच्याकडेच सगळं जास्त आहेत आणि जॉब करणारे काही गिनतीमध्येच नाहीत. नाहीये. तर शेवटी डिसाईड केलं की आपण बिझनेस करूया आणि हे चांगलं पाऊल उचललं आणि 2004 मध्ये स्वतःचा बिझनेस चालू केला. सिस्मॅक आयटी सोल्युशन बद्दल काय सांगाल सर? सिस्मॅक आयटी सोल्युशन्स ही कंपनी हं. आम्ही 2004 मध्ये चालू केली. हं. त्यावेळेस आमच्याकडे फक्त 2च इंजिनिअर होते. 2 इंजिनिअरनी आम्ही प्रवास चालू केला. 2 इंजिनिअर म्हणजे कोण? मी आणि माझे पार्टनर. हे बरं. 2च इंजिनिअर होते. नंतर हळू-हळू तो प्रवास वाढत गेला आणि आज आमच्याकडे 100 प्लस स्टाफ आहे. बरोबर. तर आम्ही हा जो कंपनी चालू केली त्याच्या हं. पाठीमागचा उद्देश असा होता की 2001 मध्येच आम्हाला कळलं होतं की आयटी क्षेत्रात भारत देश आपला पुढे जाणार आहे आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये कॉम्प्युटर असणार, लॅपटॉप असणार. तर त्यावेळेसच आम्ही निश्चय केला होता की आपल्याकडे स्किल इंजिनिअर पाहिजेत किंवा ही सर्व्हिसेस जर आपण चालू केली तर पुढे आपल्याला चांगला स्कोप येईल. बरोबर. तर ते एक माइंडमध्ये ठेवून आम्ही बिझनेस चालू केलेला. आता आम्ही सध्या पूर्ण अक्रॉस इंडिया म्हणजे पूर्ण देशात, आपल्या भारत देशात आमचं सर्व्हिस नेटवर्क आहे. शिवाय आमचे ब्रँच ऑफिसेस आहेत सगळ्या स्टेटमध्ये. कंपनी सुरू केली की खूप साऱ्या अडचणी येतातच. म्हणजे आपण पाहिलंय की सक्सेस इतकं इझी नसतं खरं तर. तर ही कंपनी सुरू केल्यानंतर बऱ्याच अडचणींना तोंड दिलं असेल. असं कुठल्या एका वेवरती येऊन तुम्हाला असं वाटलं की आय एम राइट? एक्झॅक्टली. आता मुंबईमध्ये बिझनेस चालू करायचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो जागेचा आहे. जागेचा. जागा पाहिजे. बिझनेस चालू करायचा तर जागा पाहिजे. कारण आम्ही कोणत्या कस्टमरकडे जातो तर ते लोकं पहिले विचारणार की तुम्हारा ऑफिस कहाँ पे है? तुम्हारा ॲड्रेस क्या है? तर इथून सुरुवात व्हायची. तर बरोबर. सुरुवातीला तर आमचं ऑफिस म्हणजे आमची बॅगच होती. आमच्या बॅगमध्येच आम्ही सगळं आमचे स्क्रूड्रायव्हर, स्टॅम्प, चेकबुक वगैरे सगळं आमच्या बॅगमध्येच होतं. नंतर काही कस्टमर जे जसं विचारायला लागले की बाबा ऑफिस कुठे आहे काय? तर आम्ही आमच्या पार्टनर बरोबर डिस्कस केलं आणि बोलले यार हम लोग को ऑफिस लेना जरुरी है. नंतर आम्हाला तर ऑफिस घ्यायचं तर त्याला पैसे लागणार आणि डिपॉझिट वगैरे ते सगळ्या गोष्टी आल्या. नंतर आमच्या लक्षात आलं की आपले जे काही जुने मित्र आहेत किंवा जुने आपले बॉस आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण हेल्प घेऊया. तर असंच मी ज्यांच्याकडे काम करत होतो, श्रीपाद शिंत्रे म्हणून आहेत. अजून पण आहेत ते. त्यांच्याबरोबर आमच्या गप्पा होत राहतात. तर त्यांना फोन केला, "सर मला बिझनेस चालू करायचा आहे. मला जागेचा प्रॉब्लेम आहे आणि तुमच्याशी मला जरा बोलायचं आहे." तर ते बोलले, "अवश्य ये. तुला काही पाहिजे मदत तर मी करतो." सरांच्याकडे गेलो. सरांना बोललो, "असं-असं बिझनेस चालू करतोय आणि मला जागेचा प्रश्न आहे." तर सर बोलले,
टेन्शन घेऊ नको, माझं ऑफिस आहे ते यूज कर, माझा ऍड्रेस यूज कर. तर ते एक आम्हाला असं वाटलं की आता आपल्या पाठीमागे वरिष्ठांचा हात आहे, हात आशीर्वाद आहे. आहे आणि त्यामुळं बरोबर. आपण म्हणलं आता इथून पुढे आपल्याला काही पाठीमागं वळून बघायची गरज नाही. गरज नाही. बरोबर. बसायला जागा भेटली आणि तिथून जो प्रवास चालू झाला त्यांच्या आशीर्वादाने, हं. त्यांनी सगळी हेल्प केली. इव्हन त्यांचा जो सीए होता तोच आमच्यासाठी सीए होता. बरोबर. वॅट रजिस्ट्रेशन आधी होतं 2004च्या काळामध्ये, तर वॅट रजिस्ट्रेशन करण्यापासून सरांनी आम्हाला मदत केली. बरोबर. शिवाय आम्हाला बिझनेस पाहिजे होता, तर सरांचा आणि आमचा बिझनेस सेमच होता. हं. ते पण प्रिंटर रिपेअर्स मध्ये होते आणि आमचा इंटरेस्ट होता कॉम्प्युटरमध्ये. हं. तर सर बोले इनिशियली प्रिंटरचं पण काम चालू करा. तर आम्ही त्यांचे प्रिंटरचे काम चालू केलं. पूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांच्याबरोबर त्यांचे जे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट होते त्यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट केला आणि असंच हळूहळू आम्ही डायव्हर्ट करत करत आम्ही आमच्या बिझनेसला एक्सपांड केला. बरोबर. असा सपोर्ट मिळणे खरं तर खूप गरजेचं असतं. म्हणजे बिझनेस जेव्हा सुरू करतो, खूप सारे स्ट्रगल्समधून आपण जात असतो. आपल्याला वाटतं की पुढे जाऊ की नाही? असाही प्रश्न एका टर्नला येतो खरं तर. पण असा सपोर्ट जेव्हा मिळतो तेव्हा वाटते की गाडी सुरू झाली. बरोबर. तुम्ही नेहमी म्हणता की सिस्मॅक ही सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी नाहीये, तर टेक्नॉलॉजी पार्टनर आहे. याचा अर्थ काय? बघा आता आम्ही 2004 ला बिझनेस चालू केला. हं. तर 2004 ला बिझनेस चालू केल्यापासून आज 2025 आहे. हं. ते 2004 चे कस्टमर आहेत ते अजून आमच्या बरोबर आहेत. आहे. आता बरोबर. ज्या कंपन्यांना लॉकडाऊन मध्ये किंवा पॅन्डेमिक मध्ये इश्यू झाला ते लोक हं. बंद झाले. पण जे आमचे 2004 पासून जे कस्टमर आहेत ते अजूनपर्यंत आहेत. याचा अर्थ असाच आहे की आमची जी सर्व्हिस म्हणजे एक आमची जी टीम आहे ती एक वेल इक्विप्टेड आहे. म्हणजे हं. माझे जे इंजिनियर आहेत, आमचे जे इंजिनियरची टीम आहे, ते एकदम सगळे सर्टिफाईड इंजिनियर्स आहेत आणि त्यांना सगळं नॉलेज आहे. तर ते ज्यावेळेस कस्टमरच्या इकडे जातात, तेव्हा त्यांचे जे प्रॉब्लेम असतात ते व्यवस्थित ऐकून घेतात आणि त्यांना ते सेम डे किंवा इमिजिएट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. त्यामुळं बरोबर. कस्टमर सॅटिस्फाय होतं आणि आमचं जे एक रिलेशन बनतं, ते एक फॅमिलियर रिलेशन बनतं. बनतं. त्यामुळं बरोबर. आम्ही म्हणतो की आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर नाहीये, आम्ही तुमचे पार्टनर आहे. बरोबर. कारण आम्ही तुमचे लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा सर्व्हर रिलेटेड इश्यूज असतात त्याला सपोर्ट केला, तर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर त्यांचे जे प्रोडक्टिव्हिटी आहे ते वाढणार आहे. त्यामुळं 25-25 वर्ष, 20-20 वर्ष आमचे क्लायंट सेम आहेत. हेच आमची कामाची पोचपावती आहे. बरोबर. आणि हे खरंच खूप महत्वाचं आहे, की म्हणजे खूप वर्ष काही क्लायंट आपल्याकडे टिकणं किंवा राहणं हे खरंच खूप महत्वाचं आहे. फार कमी असं होतं, क्लायंट येतात, जातात, सर्व्हिस आवडत नाही, काहीतरी ऑब्जेक्शन्स असतात. पण आपल्याकडेच बरेच क्लायंट बरेच वर्ष राहणं ही खरंच पोचपावती असते आपल्या बिझनेसची. तुमच्याकडे एएमसी सर्व्हिस आहे. तर तुमच्या एएमसीची यूएसपी काय आहे? काय वेगळंपण आहे तुमच्या एएमसीमध्ये? ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हे एक वर्षभराचा कॉन्ट्रॅक्ट आहे. हं. त्यामध्ये आम्ही जे कॉन्ट्रॅक्ट करतो त्यामध्ये आम्ही हमेशा कस्टमर सॅटिस्फॅक्शन बघतो. हं. कारण आमच्या ज्या कंपनीचं स्लोगन आहे ते हं. युअर चॅलेंज इज अवर प्रोग्रेस आहे. हं. ते आमचा जो लोगो आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे आम्ही. हं. याचा अर्थ असा की जे आमच्या कस्टमरचे जे चॅलेंजेस आहेत, ते चॅलेंजेस आम्ही पूर्ण करणार आणि आम्ही पण त्याच्याबरोबर प्रोग्रेस होणार. हं. तर जसं आम्ही हे इयरली कॉन्ट्रॅक्ट घेतो, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना क्वार्टरली सर्व्हिसेस देतो. हं. समजा आम्ही कॉन्ट्रॅक्ट केला आणि त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम नाही आले, तरी पण आमचे इंजिनिअर प्रोएक्टिव्हली तिथे जाऊन प्रत्येक क्वार्टरली जाऊन सर्व्हिसिंग करतात. ज्यांचे जे पण आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये डिव्हाइसेस आहेत, गुड. त्याचं आम्ही सर्व्हिसिंग करतो. त्यांचा कॉल असो या नसो. असं. कॉल असेल तर कॉल ते तर अटेंड करतोच आपण. हं. पण एएमसी कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतलं तर ती आमची एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते, की बाबा ह्याला आपल्याला पुढे सपोर्ट करायचा आहे. करायचं. असं नाहीये, की पैसे घेतले आणि आम्ही त्यांचा फोन नाही आला तर आम्ही गेलोच नाही. तर आमची टीम आहे ते चेक करत राहते, की कोणाचा कॉन्ट्रॅक्ट आहे, तिथे आमची व्हिजिट झाली, नाही झाली आहे. तर प्रोएक्टिव्हली आम्ही ते प्रत्येक 3 महिन्याला तिथे आमची टीम पाठवून तिथे सगळं त्यांच्या सर्व्हिसेस आपले जे ॲसेट आहे त्याला सर्व्हिसिंग करून त्याला व्यवस्थित करून देतो. हे आमचं एक एएमसी कॉन्ट्रॅक्टचं वैशिष्ट्य आहे. बरोबर. बऱ्याचदा असं होतं, की एकदा एएमसी कॉन्ट्रॅक्ट साइन झाला, की मग वर्षभर काही प्रॉब्लेम नाही आला, तर वेंडरही येऊन बघत नाही, की काय चाललंय किंवा का नाही एक्झॅक्टली. बोलवलं अगदी तेही.
पण असं खरंच म्हणजे ही तुमची USP म्हणावी लागेल, की प्रत्येक 3 महिन्याने जाऊन तुम्ही तिथे व्हिजिट करताय आणि सर्व्हिसिंग करताय. एक्झॅक्ट. तुम्ही अशा कोणत्या क्लायंट बद्दल सांगू शकता, की तुमची सर्व्हिस जिथे गेम चेंजर ठरली आहे क्लायंटसाठी? असं कोणतं इनोव्हेशन? राईट. आम्ही बेसिकली आहे ना बँकिंग सेक्टरमध्ये सपोर्ट करतोय. हं. लास्ट लास्ट आम्ही 12 वर्षापासून हं. बऱ्याचशा बँकिंग सेक्टरला सपोर्ट करतो. हं. तर आता आपल्याला माहिती आहे की बँकेमध्ये जे सर्व्हिसेस आहेत ते इमिजिएट द्याव्या लागतात. हं. तर त्यांना इमिजिएट सोल्युशन पाहिजे. तर बरोबर. आमचे जे क्लायंट आहेत त्यांचा नाही बोललं तरी अराउंड 1,00,000 प्लस असे ॲसेट आहेत त्यांच्याकडे. हं. म्हणजे 1,00,000 असं टोटल लॅपटॉप, डेस्कटॉप, प्रिंटर्स हं. वगैरे असं. तर त्यांचे डेली नाही 100 ते 100 प्लस कॉल असतातच असतात. हं. तर ते डेली कॉल लॉग होतात आम्हाला. तर आम्ही विचार केला की हे डेली कॉल जे येत आहेत त्यांना आपण कसं अव्हॉइड करू शकतो. तर आम्ही आमच्या जे आम्ही बँकेचं नाव नाही घेत आहे मी, हं. काही रिस्ट्रिक्शन असल्यामुळं. बरोबर. तर तर त्या बँकेच्या IT हेडना आम्ही अप्रोच केला आणि त्यांना बोललो की हम लोग ने एक लैपटॉप क्लिनिक करके एक हम लोग ने नया पैकेज बनाया है. हं. तो त्यांना आम्ही एक्सप्लेन केला की लॅपटॉप क्लिनिक क्या है. तर त्यांना बोललो तुमच्या ज्या बिल्डिंगमध्ये टोटल समजा 5,000 एम्प्लॉई आहेत. तर प्रत्येक फ्लोअरवरती 600-700 एम्प्लॉई आहेत. हं. तर आपण फ्लोअर वाईज लॅपटॉप क्लिनिक अरेंज करू. जसं आपण हेल्थ चेकअप करतो, बरोबर. मेडिकल हेल्थ चेकअप, तसंच हं. आपण बोललो की लॅपटॉपचा हेल्थ चेकअप करूया. हं. राइट. त्यांना आम्ही समजवलं. तर त्यावेळेस आपण काय करूया, ज्यावेळेस तो लॅपटॉप आपल्याकडे चेक करायला येईल, हं. त्यावेळेस आम्ही त्या मॉडेलचं पर्टिक्युलर सगळे पार्ट्स, जसं रॅम आहे, हार्ड डिस्क आहे, कीबोर्ड, या सगळे पार्ट्स आम्ही एक स्टॉक ठेवू तिथे. हं. हं. ते आमच्याकडे लॅपटॉपवाला आम्ही चेक करू. आमचीच टीम तिथे बसलेली असेल. हं. चेक करेल काय प्रॉब्लेम आहे, कोणाचा रॅम अपग्रेड करायचा आहे, कोणाचा SSD अपग्रेड करायचा आहे, ते आम्ही तुम्हाला समजवू. ते तुम्ही अप्रूव्ह करा, की हं. एवढ्या-एवढ्या अमाउंटचं अप्रूव्हल द्या. तिथेच आम्ही लगेच तुमचा दुसरा सीनियर इंजिनिअर असणार. आमच्या स्टॉकमधून पार्ट घेणार आणि तो पार्ट तिथे रिप्लेस करणार. ओके. त्याच्या बाजूला आमचा एक क्लिनिंगसाठी एक माणूस बसवलेला असतो हं. आमचा हं. एक्झिक्युटिव्ह. तो ते सगळे लॅपटॉप चेक करणार, क्वालिटी चेक करणार, त्याला क्लिनिंग करणार आणि त्याला थरली चेक करून त्या युजरला परत रिटर्न देणार. हं. तर ही प्रोसेस 2 ते 3 तासात आम्ही कव्हर करत होतो. तर दिवसामध्ये आम्ही 400 ते 500 युजर्सना हँडल केलं. हो. तर कस्टमरला वाटलं की हे जे आपण लॅपटॉप क्लिनिक करतोय ते हं. आपल्या युजर्सची प्रोडक्टिव्हिटी वाढवतंय. हं. युजरची हं. प्रोडक्टिव्हिटी वाढली म्हणजे अल्टिमेटली बँकेची प्रोडक्टिव्हिटी वाढली. तर त्यांना ते आमचं जे पॅकेज आहे लॅपटॉप हं. क्लिनिक एवढं आवडलं, की त्यांनी आता प्रत्येक क्वार्टरली ते लॅपटॉप क्लिनिक करायला चालू केलं आणि हे पॅन इंडिया म्हणजे अक्रॉस इंडिया सगळे त्यांचे जे मेट्रो सिटीज आहेत जसं की पुणे आहे, बंगलोर आहे, नोएडा आहे, बरोबर. दिल्ली आहे आणि चेन्नई वगैरे अशा ठिकाणी आम्हाला ते लॅपटॉप क्लिनिकसाठी बोलवतात आणि ते आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये 1,000, 2,000, 3,000 ते लॅपटॉपचं सर्व्हिसिंग करून आम्ही त्यांना ओके करून देतो. ग्रेट, ग्रेट. तर त्याच्यामुळं त्यांचा पण फायदा झाला. कमी टाईममध्ये त्यांना ते सोल्युशन भेटलं. मिळालं. आधी काय बरोबर. होत होतं, कॉल लॉग करा, मग इंजिनिअर चेक करायला जाईल, हं. नंतर अप्रूव्हल असं त्या प्रोसेसला 3 दिवस लागायचे. लागायचे. तर बरोबर. लॅपटॉप क्लिनिकमुळं सेम डे आपण रेझोल्युशन द्यायला लागलो त्यांना. लागलं. त्यामुळं ते सॅटिस्फाय झाले आणि आमचा एक लॅपटॉप क्लिनिकचा आम्ही जो हे बनवलेला प्रोजेक्ट तो प्रोजेक्ट. राइट. सक्सेस झाला. भारताच्या इतक्या शहरांमध्ये तुमचं नेटवर्क ग्रोथ आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? याचं काय कारण? भारताच्या जसं की आता मेट्रो सिटीमध्येच तर हं. आम्ही पूर्ण आपल्या इंडियामध्ये भारत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आमचे इंजिनियर आहेत. आहेत. हो. तर ह्याची एक छोटीशी स्टोरी आहे. हं. आमचा जे टर्निंग पॉइंट झाला, हं. आम्ही 2018-19 पर्यंत आम्ही फक्त मुंबईमध्ये सपोर्ट करत काम होतो. करत होता. बरोबर. ज्यावेळेस लॉकडाऊन आला, हं. की सगळ्यांना प्रॉब्लेम झाला, की हं. सगळ्यांना घरात बसायचंय. तर त्यावेळेस बँकिंग सेक्टर तर चालू ठेवायचं होतं. हं. आणि बँकिंग सेक्टरला ज्या कॉर्पोरेट कंपन्या, मोठ्या कंपन्या सपोर्ट करत होत्या, त्यांनी त्यांच्या अग्रीमेंटमध्ये आधीच लिहिलं होते, की ऐसा कुछ पैंडेमिक आता या अर्थक्वेक आता है, तो हम लोग सपोर्ट नहीं करेंगे. हं. तर IT कंपनीचे जे IT हेड वगैरे त्यांचे हात बांधले गेले, आता काय करायचं? तर आम्ही जे छोटे पार्टनर होते त्यांना त्याने अप्रोच केला, की आता हमको तो ये आम्हाला हे चालू ठेवायचंय, तर कसं हं. करणार? तुम्ही करू शकता का?
तर आम्ही तर अपॉर्च्युनिटीची वाटच बघत पाहत होतो होतो. राईट. आणि आम्हाला अपॉर्च्युनिटी भेटली. आम्ही बोललो हम लोग पैंडेमिक में भी काम करेंगे, कोविड में जैसा जो गव्हर्नमेंट का गाइडलाइन है, उस हिसाब से हम लोग काम करते. त्यावेळेस आमच्याकडे 25-30 इंजिनियर होते 2019-20 मध्ये. नंतर ते कोविडमध्ये आम्ही त्यांना एवढा सपोर्ट केला की एकही त्यांचा असं इन्सिडेंट नाही झाला की आमचा एटीएम बंद आहे किंवा आमचा पासबुक प्रिंटर बंद आहे. असं एकही आम्ही त्यांना मोकाच नाही दिला की ते आमच्यावरती ते बोलू शकतात. तर हे त्यांनी पाहिलं आणि ते बोलले हमारे अक्रॉस इंडिया जो भी ब्रांचेस वहाँ पे आप लोग सपोर्ट करो. काम तर त्यावेळेस बोलला अरे आपल्याकडे काय आहे नाही, आता आपल्याकडे नेटवर्क नाही, आपण फक्त मुंबईमध्येच आहे. तर आम्ही त्याच्यावरती थोडंसं डिस्कशन केलं. नंतर आम्ही फाइनली डिसाइड केलं की हम लोग को पैन इंडिया काम चालू करना है, अक्रॉस इंडिया सिस्मॅक को पोहोचाना है. तर आम्ही इनिशियली जे आमचे पार्टनर्स आहेत त्यांना सगळ्यांना फोन केले की हमको ऐसा ऐसा आहे. तर त्यावेळेस आम्ही पॅन्डेमिक मध्ये 250-300 पार्टनर्सना जमा केलं आणि त्या 250-300 पार्टनर्सच्या थ्रू आम्ही काम चालू केलं. आज आमच्याकडे ऑल ओव्हर इंडिया, अक्रॉस इंडिया 2000 प्लस पार्टनर्स आहेत. त्यामुळे आम्ही देशातल्या आपल्या कुठल्याही गावामध्ये म्हणा किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आम्ही शहरामध्ये काम एकदम इझिली सपोर्ट करतो. करता. आता सध्याला आपल्याकडे 2000 प्लस पार्टनर्स आहेत आणि आपले जे मेट्रो सिटीज आहेत, भारताचे जे मेजर सिटीज आहेत, तिथे आपले स्वतःचे इंजिनियर्स आहेत, आपले ऑफिसेस आहेत, आपले वेअर हाऊसेस आहेत. ह्याच्यामुळे आम्हाला ते कॉल सेम डे अटेंड करायला मदत मिळते. सर्व्हिस लेवल ॲग्रीमेंट आणि कस्टमरच्या अपेक्षा ह्याच्यात कसं समतोल टाक? ती ज्यावेळेस आम्ही कॉर्पोरेट बरोबर कॉन्ट्रॅक्ट करतो त्यावेळेस आमचं SLA डिफाईन होतं. तर आजच्या तारखेला सगळ्यांना इमिजिएट सोल्युशन पाहिजे. म्हणजे इवन दो आपण विजय सेल्समध्ये टीव्ही वगैरे घ्यायला गेलो तरी तिथे बोलतात की इमिजिएट चाहिए. तो अगर विजय सेल्स वाला 2 दिन से आएगा तरी ते कोणी ऐकत नाही. तर त्यात विजय सेल्सने बी पॉलिसी चेंज केली की त्यांचं जे आउटलेट आहे तिथेच बाजूला वेअरहाऊस केलंय, कस्टमरने मागितलं की लगेच काढून देत. तर तसंच आम्ही याच्यावरती थोडासा रिसर्च केला की SLA मॅच कसा करणार. तर आमच्या अग्रीमेंटमध्ये 98% SLA असतो. म्हणजे आउट ऑफ 100 98% क्लास ए सिटीज, मेट्रो सिटीज मध्ये झाला पाहिजे. नॉन मेट्रो सिटीज मध्ये अराउंड 80% SLA आहे आम्हाला. तर SLA मॅच करण्यासाठी आम्ही जे मेट्रो सिटीज आहेत तिथे आमच्या वेअर हाऊसेस चालू केले. आमचे तिथे जे पण आपल्याकडे जे लॅपटॉप डेस्कटॉप आपल्याकडे सर्व्हिसमध्ये आहेत त्याचा एक स्टॉक आम्ही ठेवायला चालू केला तिथे. त्यामुळे आम्हाला असं झालं की मुंबईवरून मेट्रो सिटीज मध्ये पाठवण्यापेक्षा आम्ही तिथल्या तिथे आमच्या वेअर हाऊस मधून मटेरियल घेऊन ते जे लॅपटॉप डेस्कटॉपचं काम आहे ते एका दिवसामध्ये किंवा दुसऱ्या दिवसामध्ये आम्ही अटेंड करायला चालू केलं. तर कस्टमरला पण जे 8-8 10-10 दिवस थांबायला लागायचं की आम्ही बोलायचो कुरियर की आहे मुंबई से, कुरियर पहुंचेगा, फिर उसके बाद में आपका काम होगा. तर त्या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या आम्ही आणि मेट्रो सिटीमध्ये आपल्या वेअर हाऊसमध्ये आपला सगळा स्टॉक ठेवला. त्यामुळं आम्ही तो SLA मॅच करण्यासाठी आम्हाला मदत झाली. आता आमचा जो SLA आहे तो 95% आहे आणि जे 3% राहिलं ते कधी कधी काय होतं HP, डेल आहे किंवा जो पण ब्रँड आहेत जसं लिनोवा वगैरे, तर त्या ब्रँडकडेच पार्ट अवेलेबल नसतात. तर ते 3% आमचं त्याच्यामुळं होत नाही किंवा ते ब्रँडकडेच पार्ट नाही तर आम्ही तरी कुठून करणार. तर अशा केसेसमध्ये आमचा SLA 3% कमी राहतो. आता सध्या आपण मेट्रो सिटीमध्ये 95% SLA आहे आणि नॉन मेट्रो सिटीज मध्ये 90% SLA आहे. पुढील 5 वर्षात सिस्मॅक स्वतःला कुठे पाहत आहे? बघा आता आम्ही 2004 मध्ये कंपनी चालू केली. 2004 पासून 2025 मध्ये, जसे 2004 मध्ये 2 इंजिनियर होते बोललो, मी आणि माझा पार्टनर. याच्यानंतर वाढत वाढत आज आमच्याकडे 100 प्लस इंजिनियर्स आहेत. बरोबर. पॅन इंडिया आमचे नेटवर्क आहे, 2000 प्लस आमचे पार्टनर्स आहेत. तर पुढील 5 वर्षामध्ये आतापर्यंत आम्ही जे केलं ते स्टाफसाठी आम्ही प्रायव्हेट फंड चालू केला, ESIC चालू केला, स्टाफसाठी आम्ही इन्शुरन्स चालू केला. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमच्याकडे आमचा स्टाफ जो आहे तो पण 10 वर्ष 12 वर्षापासून अजून आहे आमच्याकडे. तर आम्ही स्टाफलाच आम्ही आमची ऍसेट समजतो, कारण आमचा जो स्टाफ आहे तोच आम्हाला पुढे घेऊन जाणार. तर आमचं असं आहे की आता जे 1000 आहेत, आता जे 100 लोक आहेत ते आम्हाला पुढे 5 वर्षात 1000 तरी झाली पाहिजे. आता आमचं जे मेट्रो सिटीमध्ये ऑफिसेस आहेत ते आता आम्ही नॉन मेट्रो सिटीज मध्ये पण आमचं नेटवर्क आम्हाला करायचंय. शिवाय आजच्या तारखेला जे सायबर सिक्युरिटीज वगैरे आहेत त्यामध्ये आम्हाला स्वतःला डेव्हलप करायचंय.
अजून दुसरं एक आहे की नेटवर्किंग फील्ड आहे. जसे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, जसे ते 1000, 2000, 4000 युजर आहेत, तर त्यांना आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. तर एंड टू एंड सोल्युशन आम्हाला द्यायचंय. की कॉम्प्युटर घेतल्यापासून कॉम्प्युटरचं पूर्ण डिस्पोजल होईपर्यंत आम्ही त्यांना सोल्युशन आता करतोय आम्ही, पण चांगल्या लेवलमध्ये अजून आम्हाला द्यायचं. करायचं. तर आमच्याकडे ई-वेस्ट मॅनेजमेंट पण आहे. तर ई-वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून आम्हाला एंड टू एंड म्हणजे स्टार्ट टू एंड आम्हाला सोल्युशन द्यायचं आहे कंपन्यांना. तर त्यामुळं काय होईल, प्रत्येक कंपनीला एकदा सिस्मॅक एंट्री झाली की त्याला दुसऱ्या कुणाकडे जायची गरज नाही गरज पडणार नाही आहे. लागणार. कॉम्प्युटर घेतला, त्याचं नेटवर्किंग केलं, त्याचे पॉलिसीज अप्लाय केल्या, सगळे सर्व्हिसेस डिप्लॉयमेंट करणं, नेटवर्क सेटअप करणं आणि ते सगळं झाल्यानंतर जे एंड ऑफ लाईफ प्रोजेक्ट होतात, जे एंड ऑफ लाईफ पार्ट्स होतात, त्याचं डिस्पोजल म्हणजे ई-वेस्ट मॅनेजमेंट ते पण आपण करणार आहोत. तर पुढील 5 वर्षात एक कमीत कमी 1000 लोकांचा स्टाफ आणि ऑल ओव्हर इंडिया कुठेही मेट्रो सिटीज, नॉन मेट्रो सिटीजमध्ये आपलं स्वतःचं ऑफिस पाहिजे, हे एक आपला प्रयत्न आहे. सर थँक्यू सो मच. खूप महत्त्वाची माहिती आम्हाला आज मिळाली आणि सिस्मॅक सारखी IT सोल्युशन कंपनी आपल्या आसपासच आहे, जिथे आपल्याला सगळे सोल्युशन्स अवेलेबल आहेत. ही माहिती आम्हाला आज आमच्या प्लॅटफॉर्मवरती माझ्या ऑडियन्सला मिळाली. त्यासाठी थँक्यू सो मच सर. मॅडम, बिझनेस टॉक मराठीमध्ये तुम्ही आम्हाला बोलवलं आणि आमच्या कंपनीची 20 वर्षाची वाटचाल आम्हाला म्हणजे ऐकण्यात वाटचाल आम्हाला सांगता आली. त्याच्यामुळे आमचे जे पण ज्या लोकांना सर्व्हिसेस पाहिजे ते लोक आम्हाला अप्रोच करतील आणि तुम्ही आम्हाला इथे येऊन आमच्या कंपनीची माहिती देण्यास हेल्प केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आभारी आहे. धन्यवाद सर. सो कसा वाटला आजचा पॉडकास्ट तुम्हाला? मला माहिती आहे तुम्हाला आजचा पॉडकास्ट खूप माहितीपूर्वक मिळाला असेल आणि काहीही सोल्युशन हवं असेल IT रिलेटेड तर सिस्मॅकला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. सिस्मॅक IT सोल्युशन बेलापूर नक्की कॉन्टॅक्ट करा. आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बिझनेस टॉक मराठी तुमच्या आमच्यासाठी, यशस्वी उद्योजकांसाठी.